तर बऱ्याच शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची लागवड करत असताना हा प्रश्न पडतो की आपण कोणत्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे. तर आता इथं ज्या ट्रेंडिंगला सगळ्यात टॉपच्या व्हरायटीज आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये, या तिन्ही व्हरायटीजचे फ्रूट्स इथं मी तुमच्या समोर ठेवलेले. आता ह्या एक एक करून मी तुम्हाला हे कापून पण दाखवणार आहे, कुठल्या फ्रूटची जी साल आहे ती जास्त जाडी आहे, आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या फ्रूटची किपिंग क्वालिटी पण जास्त कालावधीपर्यंत असणार आहे. ठीक आहे, कारण जेवढी जास्त किपिंग क्वालिटी असेल तेवढं जास्त फ्रूट जो विक्रेता आहे ते विक्रेत्याला ते विकण्यासाठी सोपं होणार आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की फ्रूट दिसायला किती सुंदर असलं, त्याची किपिंग क्वालिटी कमी असल्यामुळे काय होतं, ते फ्रूट मार्केटमध्ये जास्त चालत नाही. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो की कोणतं फ्रूट कोणत्या व्हरायटीज आहे. आता हे जे फ्रूट जे या दोन फ्रूट्सच्या तुलनेमध्ये जे सगळ्यात छोटं दिसतंय, ठीक आहे, तर ही अमेरिकन ब्युटी नावाने महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली ही व्हरायटी आहे. आणि दुसरं हे जे फ्रूट आहे हे जम्बो व्हरायटीचं फ्रूट आहे. ठीक आहे, याची किपिंग क्वालिटी जास्त असं म्हणतात लोक, बट ते आपण प्रॅक्टिकली आता कापून याला चेक करूयात. आणि ही जी तिसरं फ्रूट आहे तर हे सी व्हरायटीचं फ्रूट आहे. आणि याच्या पाकळ्या बघितल्याच्या नंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, सी व्हरायटीचे जे फ्रूट्स असतात ते अशा पद्धतीने थोडेसे बॅक साईडला बेंड झालेले असतात आणि त्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा असतात. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता. इव्हन तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही जर एखाद्या प्लॉटवरती गेले आणि त्यांनी जर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर हे तुमच्या लक्षात येईल. फ्रूट्स बघून तुम्हाला हे निदर्शनास येऊन जाईल. तर आता आपण एक एक करून हे फ्रूट्स कापून बघूया. त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो की हे फ्रूट जरी दिसायला छोटा असला अमेरिकन ब्युटीचा, तर हे स्वीटनेसच्या तुलनेमध्ये या दोन्ही फ्रूट्सच्या तुलनेत खूपच जास्त स्वीट असतं. आणि याच्यामुळे असं पण म्हटलं जातं की याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण जी आहे ती या दोघांच्या तुलनेत जास्त आहे. मला नाही माहिती आहे कितपत खरं आहे, बट स्टील हे फ्रूट टेस्टसाठी तर खूपच सुंदर आहे. आणि या दोन्ही जे बाकीचे फ्रूट्स आहेत, जम्बोचं आणि सी व्हरायटीचं, यांच्या स्वीटनेसमुळे थोडासा फिक्केपणा आहे. तर आता आपण एक एक करून ते कट